आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो ऐका ना, माझे मॅडम निघा तुम्ही. त्यांनी काही नाही केलंय. कामिनीने फसवलं होतं ना. प्लीज विश्वास ठेवा ना माझ्यावर. प्लीज सगळ्यांना की हे सगळं तू केलंयस. तू खरी गुन्हेगार आहेस. सांग सगळ्यांना बाहेर ये ना ग बाहेर. सांग ना सगळ्यांना. तुम्ही काय करू. हॅलो उर्वशी मामी, कामिनीचा काही पत्ता लागला का? अहो कालपासून ती काय हवे कुठेच नाही. ताई ताई, तुम्ही या मुलीला पाहिलं कुठे? नीट बघा ना एकदा. हा सुंदर. वहिनी, अगं अशी रडत बसू नकस. थोडं खाऊन घे. नाही ताई, आता काय बी नकोय मला. ताई मला फक्त माझ्या सुंदरला जेलमधून बाहेर आलेला बघायचंय. माझ्या मोर उभं असलेला बघायचंय त्याला. कवा येईल होतो बाहेर. मी खचले आता. तुम्हीच सांगा ना काय करू. काय बी कळना झालंय बघ वहिनी. आज पातूर नशिबाचं भोग म्हणून समज सोडून दिलं, पण नाही, हे नशिबाचं भोग नाही. आपण चांगुलपणा म्हणून चांगलं करायला जातो, पण तो चांगुलपणा नडतोय बघ आपल्याला. काही सांगता येत नाही कोण आपला कसा गैरफायदा घेईल. कशाला कोणाला दोष द्यायचा? आपलं कर्मच आपल्याकडे परत येत असतं. आता कळलं असेलच ना तुम्हाला, स्वतःचा पोरगा जेलमध्ये गेल्यावर कसं वाटतं ते. माझा अश्विन जेलमध्ये होता ना तेव्हा अशीच रडले होते मी, पण आमच्या रडण्याची जाहिरात नाही केली कधी. कोणाडत जाऊन अश्रू गाळत बसलो होतो आम्ही. आता तुम्हीच बघा कोणाचं नशीब चांगलं आहे ते. दुर्गे, अगं तुझ्या जिभेला काही हाड? हा अगं येळ काय आणि तू बोलतेस काय? हीच चांगली येळ आहे. स्वतःला ठेच लागल्याशिवाय दुसऱ्याचा पेच कळत नसतो. दुसऱ्याचं तोंड काळं करताना स्वतःच हात काळं करून घेतलंय. मग आता कशा पायी रडण्याची नाटकं करताय तुम्ही? तुम्हीच म्हणाला होता ना व माझ्या अश्विनच्या वेळी, तुझा पोरगा दोषी हाय मग त्याला शिक्षा होणारच. मग आता तसंच सुंदर बी दोषी हाय आणि त्याला बी शिक्षा होणारच. दुर्गे, अगं काय बोलतीयस? काय कळतंय का तुझं तुला तरी? हा, माझ्या हातून तुझं थोबाड फुटायच्या आधी निघित ना. चल म्हणला ना वा, निघित ना. दुर्गे, लाज वाटाय पाहिजे तुला.
वहिनीनं या घरात राहायला आसरा दिला ना म्हणून वैभवात राहिलीस तू, नाही तर दारोदारी भीक मागत फिरली असतीस. आणि काय ग, 2 यायचं चांगलं चुंगलं खायला मिळतंय, अंगावर चांगलं दागिने आणि कापडं मिळतायत, कुठं घाम घालायला जातीस ग? हा, आणि एवढी जर घुसपट होत असेल ना तर आत्ताच्या आत्ता निघायचं इथं. चल निघ. सोडा माझा हात, सोडा. तुला अशी नाही सोडणार म्या. या घराला लागलेली वाळवी आहेस तू, तुला उखडूनच काढायला पाहिजे, नाही तर समद घर ढासळायला ये लागणार नाही. आणि काय ग, अश्विनच्या नावाची ड्युटी अजून किती काळ नाचवत राहणार आहेस? हा, आई हाईस म्हणून त्याच्या काय बी चुका पोटात घालू नगस. माझ्याकडे बघ, मी माझ्या पोटच्या पोरीला ती चुकली म्हणून कसपटासारखा घराच्या बाहेर काढलं. हे बघ दुर्गे, पोराला पाहिजे तिथं चूच करायचं, पण त्यांच्या चुका पोटात घालायच्या नाही. वय मग ह्यांनी नाही का सुंदरच्या चुका पोटात घातल्या त्या? तो चुकलाय हे सिद्ध झालेलं नाही अजून. त्या भाबड्या लेकराला कुणीतरी फसवलंय, आणि ते कुणी फसवलंय ना ते बी माहित आहे मला. येळ आली ना का सांगन तुला. तर तो पातूर शांत राहायचं, नाहीतर झिंजा धरून घराच्या बाहेर काढ ना म्या. समजलं ना व? शांत राहायचं. माझ्या सुंदरला कोणीतरी सोडवा, त्याला माझ्याकडे घेऊन या. ताई, आपल्या सुंदरनं काय बी केलेलं नाही हो. वहिनी अगं तू त्या दुर्गेकडे नको लक्ष देऊस, मी चांगलंच खडसावून आले तिला. ताई, कसा असेल हो आपला सुंदर? त्याला पोलीस काय करणार तर नाहीत ना? सोडतील ना त्याला, येईल ना तो बाहेर. वहिनी, काही प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नसतात हेच खरं आहे बघ. पर तरी बी एक सांगू का, जेव्हा समदे मार्ग संपतात ना तेव्हा एकच मार्ग असतोय बघ, जाऊन देवाचं पाय धरायचे. म्हणजे आपली ताकद कमी पडली म्हणून नाही, तर त्या भगवंताच्या चरणात लई ताकद आहे म्हणून. तो या जगात कुणाचं बी काय बी वाईट होऊ देणार नाही. ही एक श्रद्धा माणसाच्या मनात कायम आहे. आपण बी आपल्या देवी आईचं पाय धरूया, तिच्यावर विश्वास ठेवूया. ती काय बी वाईट होऊ देणार नाही बघ, समद ठीक होईल. हा, तू अजिबात काळजी करू नकस. आणि ऐक ना माझं, थोडं खाऊन घे की. आई अंबाबाई, पोरासाठी आईला असं ताटकळ ठेवू नगस, मार्ग दाखवू. काय हो, बोकड गेलं देवाला आणि सुतक आलं गावाला, असं तोंड पडून बसायला काय झालंय? कामिनीचा विचार करायला लागलोय ग मी. आतापर्यंत तिला अंदाज आला असणार आहे आपण तिच्याशी डबल गेम केली. ते येऊ दे की, त्याला काय झालं? मग तिने जाऊन अक्षराला सांगितलं तर? अहो ती का सांगत? एवढं हलक्यात घेऊ नकोस तिला, नाहीतर आपलाच बुमरँग आपल्यावर येईल. असं काही बी होणार नाही. अक्षरा आणि कामिनी एका नदीचे 2 काठ आहेत, ते कवा बी एकत्र येणार नाहीत. हा, आता त्या नदीत आपण आपला हात कसा धुवून घ्यायचा एवढंच काय ते मला कळतं. उर्वशी, अहो तुम्ही उगाच काळजी करताय. दोघीपैकी कुणी बी एकमेकीचं ऐकणार नाही, मला खात्री. अक्षरा त्या इन्स्पेक्टरला पुन्हा एकदा पटवून सांगणार की खरी गेमाडी ही कामिनीच आहे म्हणून. ती कामिनीचा डाव उघडा पाडणार आणि मग
आपल्याला वाड्यावर जायला पुन्हा वाट मोकळी होणार. खावा आता. खूप प्रयत्न केले, काहीच नाही करू शकले. सगळे मार्ग बंद झाले. खूप विश्वास होता ना सुंदर तुमचा माझ्यावर. मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. तुम्हीच नाही तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाहीये. मला या समुद्रातनं मोकळा करा बघा. लय त्रास होतोय हो. मला विष आणून द्या. देशाच्या भवितव्यासोबत खेळतोय हा सुंदर. याचं भवितव्य मी संपवणार. अक्षरा, हे फक्त तू करू शकते ग. सांग ना, वाचवशील ना त्याला. अवदसा आहे अवदसा. सूर्यवंशी घराला लागलेलं ग्रहण. पांढऱ्या पायाची अपशकुनी मेली. मला माफ करा सुंदर. मी तुम्हाला निर्दोष सिद्ध नाही करू शकत. सगळ्यांचा खूप विश्वास होता माझ्यावर. काहीतरी करीन आणि तुम्हाला सोडेन. थकलीये मी. आई मला माफ करा. मी सुंदर शिवाय नाही जगू शकत. जर माझ्यासोबत सुंदरच नसते माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. काय झालं र? म्हणजे कशानं काय? नवऱ्याच्या दुःखात गेली बिचारी. ताई. अक्षरा.
अरे रम्या, ती गेली म्हणून कळलं, खरं आहे का? खरं आहे. अरे पण हे असं कसं झालं? पाण्यात उडी मारून जीव दिला असं म्हणतात बाबा. वयच की पोलिसांनी पाण्यातून प्रेत बाहेर काढलं, घरला घेऊन गेले तवाच कळलं लोकांना. अरे झालं कवा? ते काय जास्त माहिती नाही, पर काल रात्रीला झालं म्हणे. हे अवघड आहे. पैशा अडक्याची काही कमी नाही, तरी असं जीवाशी खेळायची हौस दांडगी म्हणायची. जीवाची खेळायला काहीतरी जिव्हारी लागल्यासारखंच झालं असणार. होय होय, पण फार वाईट झालं बघ. आता पोरीने कधी उडी मारली कळलं सुद्धा नाही. पोलिसांनी मड बाहेर काढलं तर बॉडीमध्ये नुसतंच पाणी. अरे तू गेला होतास का बघाया? मग म्या सावताच्या डोळ्याने पाहिलंय. जेव्हा बॉडी काढली ना तेव्हा मी तिथंच होतो आणि बॉडी नुसती टम्म फुगली. म्हणून तर पोलिसांनी बांधून ठेवली आहे. अरे पण एवढी कशाने फुगली असेल रे? रातभर पाण्यात राहिली म्हटल्यावर फुगणारच ना. अगदी फुग्यात पाणी भरल्यासारखी. धोंडीबा, मला एक समजत नाही, ही शिकली सवरलेली माणसं ना रे, मग कशामुळे जीव देत असतील? शिकली सवरली असली तरी दुःख वेदना प्रत्येकालाच आहे. सुंदरला अटक झाल्यापासून समधी घरातली टेन्शन मध्ये होती आणि त्याची बायको रातभर नुसती येण्यासारखी फिरत होती बिचारी. काय करणार बिचारी, सारखं काय ना काय आहेच त्यांच्या मागं. अरे नुसता पैसा असून चालत नाही, सुख पदार्थ असायला लागतं. होय, मी आता ऐकलंय सुंदर आता जेल मधून कधीच सुटणार नाही आणि ह्या विचारामुळेच त्याची बायको अक्षराने जीव दिला म्हणा. काय बोलतो? होय, कामिनी, आता तुझं सुखाचं दिस येणार आहे. चल लाग तयारीला. गुरखा गेला गस्तीला आणि चोर आला वस्तीला. उगा दुनियाची उसाभर करू नका, लवकरच हे त्रास संपणार आहे. एकदा का सुंदर निर्दोष सुटला आणि कामिनी तिच्याच जाळ्यात अडकली ना, की आपल्याला वाड्यावर जायचे मार्ग मोकळेच झाले म्हणून समजा. तुमची ही स्वप्न या जन्मात तरी पुरी होणार नाहीत. मला दगा देऊन अक्षराची मदत करताय ना. आता याची तुम्हाला लई मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. माझ्या विरोधात जाऊन आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहे तुम्ही. आणि परवा अक्षराचं खबरी होऊन मी इथं आल्याची बातमी तुम्हीच तिला दिली ना. वा समद कळलंय मला. लय स्वप्न रंगवली असतील ना अक्षराला मदत करून वाड्यात एंट्री घ्यायची. पण एक लक्षात ठेवा, आता या जन्मात तुम्ही वाड्याचा विचार बी करू शकत नाही. समधी स्वप्न विसरून जा आणि फक्त बघत राहा मी तुमची काय अवस्था करते ते. नाही ना तुम्हाला पळताबोई थोडी केली तर नावाची कामिनी नाही. कामिनी इकडे आली हे अक्षराला सांगितलं पाहिजे.
फोन लावताय? हा, तुमच्या लाडक्या अक्षरासंग बोलायची लय ओके आली असेल ना तुम्हाला. कर कर, सगळे प्रयत्न कर, पण त्याचा काय बी उपयोग नाही. ते काय आहे ना, मुर्दे फोनवर बोलत नाही. तुमची लाडकी अक्षरा कवाच गेली ढगात. आता ती ढगातून तुमच्याशी फोनवर नाही बोलू शकत ना. तुम्हाला माहित नसेल तर सांगते, माझ्या विरोधात जाऊन तुम्ही जिला मदत करत होता ना, त्या अक्षरानं जीव दिलाय तिचा.